नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज मी आणि माझी गोड लेक डुबा एकत्र गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत। चला तर सुरुवात करूया आपल्या गणेशोत्सवाच्या प्रवासाला। आता आम्ही चाललोय जवळच्या सार्वजनिक गणपती मंडळात। डुबाचा हा पहिला गणेशोत्सव आहे, सो तिला गणपती बाप्पाचे दर्शन घेणे आवश्यकच होते। आणि आम्ही आलोय आता मुक्ताईनगरच्या पहिल्या गणपती बाप्पाकडे। बघा किती सुंदर आहे बाप्पाची मूर्ती। डुबाला पण मजा आली बघून। खूप छान असे डेकोरेशन होते। त्यानंतर आम्ही तिथल्याच जवळच्या गणपती मंडळात गेलो आणि तिथे पण खूप साधे सरळ डेकोरेशन केले होते, पण खूप छान होते। आणि तिथे छोटी गणपती बाप्पाची मूर्ती होती, तिथे आम्ही दर्शन घेतले आणि प्रसाद सुद्धा खाल्ला। आता आम्ही ज्या गणपती मंडळाकडे जात आहोत त्या मंडळाबद्दल आम्ही असं ऐकलं आहे की तिथे खूप प्रशस्त भव्य आकाराची मूर्ती आहे। चला तर बघूया नेक्स्ट गणपती बाप्पा। वाव, किती सुंदर आहे ना। ह्या मंडळामध्ये खूप गर्दी होती। तिथे डुबाला खूप आवडलं। ती सर्वांकडे बघून खूप एन्जॉय करत होती। तिला गणपती बाप्पाची मूर्ती पण बघायला आवडत होती, म्हणून ती सारखी वळून बघत होती। नेक्स्ट मंडळात खूप सुंदर डेकोरेशन केले होते। चला तर बघूया गणपती बाप्पाची मुक्ताईनगरमधील सर्वात उंच मूर्ती। वाव, किती सुंदर आहे ना मूर्ती। आणि तुम्ही बघताय तसेच गरुडवरती उभी आहे आणि साईडला मूषक राजे सुद्धा आहेत तिथे। छोटे गणपती बाप्पा पण ठेवले होते। आम्ही त्यांची तिथे आरती केली आणि डुबाला तिथे बसवलं होतं आणि डुबा तिथे खेळत पण होती। तिथे थोडे फोटोशूट केले आणि नेक्स्ट गणपतीचे दर्शन घ्यायला आलो। इथे लहान मुलांची संगीत खुर्ची कॉम्पिटिशन सुरू होती। तिथे पण आम्ही प्रसाद खाल्ला आणि घराकडे परतलो। आजचा दिवस खूपच खास होता। डुबासोबत बाप्पाचे दर्शन, मज्जा आणि खूप साऱ्या आठवणी। तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल अशी आशा करते। अजून अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।